पाऊस थांबला असला तरी वसई विरारमधील नागरिकांच्या अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत। अनेक सोसायट्यांमध्ये अजूनही गुडघाभर पाणी साचलेले आहे। रस्त्यांवर पाणी असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। 3 ते 4 दिवस उलटून गेले तरी अनेक भागांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही। त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच वापरासाठीही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। वसईतील गोकुळ अंगण आणि कृष्णा टाउनशिप परिसरातील 350हून अधिक सोसायट्यांमधील रहिवासी सलग 4 दिवस अंधारात आहेत। वीज नसल्यामुळे घरांमध्ये स्वयंपाक करणेही अशक्य झाले आहे। अनेक इमारतींच्या तळघरांमध्ये अजूनही पाणी साचलेलं असल्यानं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी किंवा गच्चीवर वेळ काढावा लागतोय। अशा कठीण परिस्थितीत रात्रीच्या जेवणाचीही चिंता नागरिकांसमोर उभी राहिली आहे। याचवेळी वसईतील समाधान फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे सरसावली आहे। संस्थेकडून बाधित नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच खिचडीचे वाटप करण्यात येत आहे। संकटाच्या काळात नागरिकांना दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण काम ही संस्था करत आहे। या सामाजिक उपक्रमात मीडिया देखील सहभागी झाली आहे। रात्री 9:30 वाजता ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना मीडियाच्या टीमने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा खारीचा वाटा उचलला। तसेच वसई वाहतूक पोलिसांनीही या उपक्रमात महत्त्वाचे सहकार्य केले। आपत्तीच्या काळात सामाजिक संस्था, माध्यमे आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्र येऊन नागरिकांच्या मदतीसाठी उभे राहण्याचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे। ते सगळ्यांचा हाल खूप बेहाल आहे। म्हणजे इलेक्ट्रिसिटी पण नाही आहे, पाणीचं पियाचं पण नाही आहे, काहीच नाही, कोणाला काहीच नाही भेटत आहे। घरात पण पाणी एवढं शिरलं आहे की सगळं फर्निचर सगळं नाश झालं आहे। इनफॅक्ट आम्हाला जेवण पण काही सप्लाय नाही होत महानगरपालिका, ओन्ली समाधान ते जेवण देतात आहे रात्री येऊन आणि वॉटर सप्लाय करतात आहे। दुसरे ते स्ट्रे डॉग्स आहे, ते व्हेरी फ्रेंडली स्ट्रे डॉग्स आहेत, त्यांना पण किती दिवसपासून जेवण नाही, पाणी नाही, काहीच नाही आहे। कचरा जे आहे ते खूप भरलेलं आहे, ते पाणी जात नाही आहे, काहीच नाही होत आहे ते। म्हणजे दरवर्षीचं हे प्रॉब्लेम चाललं आहे। पहिलं पण लास्ट इयर पण प्रॉब्लेम होता, यावर्षी पण प्रॉब्लेम आहे, त्याच्या अगोदर पण प्रॉब्लेम आहे। हा रोजचाच प्रॉब्लेम आहे। एवढा स्थिती होती पासून कोण दवनाथ फाउंडेशन आलेलं आहे, त्याबद्दल मी धन्यवाद देतो। सोमवारी रात्री लाईट गेलेलं आहे, अजून का लाईटचा पत्ता नाही आहे। आता ये लोक चेक करून MSC वाला चेक करून गेलेलं आहे। हा कोण नगरसेवक वगैरे आली नाही, ती काही आली नाही। लाईट झाले ना 2-3 दिवस। आमची समाधान फाउंडेशनची टीम पूर्णपणे रेडी आहे। गेले 2-3 दिवस ज्या प्रकारे उत्साह आहे तेवढाच उत्साह आताही आहे, पण लोकांमध्ये अजूनही म्हणजे परिस्थिती नॉर्मल झालेली नाही आहे। लोकांना अजूनही लाईट नाही आहे, पाण्याचा मेन प्रश्न आहे। आणि ABP माझा म्हणा किंवा इकडचे वाहतूकचे जे आहेत त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करून, किंवा महापौर अजीव पाटील आहेत त्यांनी पण पाण्याचा प्रश्न आमचा जो ऐकला आणि आम्हाला पाण्याचा पूर्णपणे पुरवठा केलेला आहे। त्यामुळे आम्ही ते पाणी लोकांपर्यंत पोचवतो आहे। जेवढं आम्हाला जमतं आहे तेवढा प्रयत्न आमची जी टीम आहे ती आणि आमचे मित्र सहकारी प्रभाकर कुडाळकर आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतात आहेत। धक्का देना, बोलने आणि एवढी ओम नगर नेटवर्क याचा समाधान फाउंडेशन घे पुढे घे। अरे वाह वाह बेटा वाह वाह।